नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी यूट्यूबवर TV9 मराठी नावाची जी वाहिनी आहे त्याच्यावर छगन भुजबळ यांची झालेली जी प्रदीर्घ मुलाखत आहे त्यातले काही तुकडे बघितले आणि दुसरीकडे भुजबळांच्या मुलाखतीत आलेले जे संदर्भ आणि विषय आहेत त्याचा केविलवाणा खुलासा खुद्द शरद पवार कुठे अकोल्यात आणि सुप्रियाताई आणखी कुठेतरी पत्रकारांसमोर करताना ऐकलं. मला गुदगुल्या झाल्या असं मी बिलकुल म्हणणार नाही. 83व्या वर्षातला जो माणूस आहे त्याचा खोटेपणा, भुजबळ असोत किंवा कोणी असोत, तो उघड करताना त्याच्या 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला काळं फासत असतो, कलंक फासत असतो. ही आनंददायक गोष्ट नसते मित्रांनो, नसते आनंददायक. भले शरद पवारांचं आजवरचं राजकारण मला आवडलेलं पटलेलं नसेल तरी ते उमेदीत असताना, शक्तिशाली असताना किंवा झुंजण्याच्या परिस्थितीत असताना त्यांच्याविरुद्ध कोणी तुल्यबळ माणसाने टक्कर दिली असती तर मग पवारांच्या पराभवाचा आनंद नक्की मिळाला असता. पण ज्या वयामध्ये आणि ज्या प्रकृतीची अवस्था आहे त्यामध्ये शरद पवार स्वतःचा बचाव करायची धडपड करत आहेत. अशा वेळेला त्यांच्यावरचा आणखीन एक हल्ला मनाला अजिबात गुदगुल्या करत नाही. पण दुसरीकडे असाही विचार मनात येतो की जर इतकी आपली दुबळी परिस्थिती आहे तर त्याच्यात लढण्याची खुमखुमी दाखवण्याचं काहीही कारण नसतं. काल परवा तुम्ही बघितलं, अचानक उठले आणि ते हमासचे लोक इस्रायलवर 2-2, 3-3 हजार रॉकेट सोडत बसले. बुलडोजर आणून त्यांनी कुंपण तोडलं, मोटरसायकलवरून काय त्या ग्लायडरसारखं जाऊन किंवा अन्य मार्गाने जो काही इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर काही तासात आपणच बेचिराख होऊ याचं भान हमासच्या लढवय्यांना नव्हतं, अतिरेक्यांना नव्हतं. त्यापेक्षा शरद पवारांची अवस्था वेगळी आहे का? प्रामाणिकपणे सांगा मित्रांनो. हे आपल्या पोतडीमध्ये, आपल्या तळघरामध्ये, आपल्या कपाटामध्ये इतक्या भानगडी भरून बंद ठेवलं, ते कुलूप तुटलं तर काय होईल हे शरद पवारांपेक्षा अधिक कोण जाणू शकतो? आयुष्य जितकं जगलो त्यातल्या दिवसापेक्षा अधिक संख्येने जो माणूस खोटं बोललेला आहे आणि ते खोटं झाकत अधिक खोटं बोललेलं आहे, अशा माणसाने या वयामध्ये स्वतःला खरं ठरवण्यासाठी कितीही कसरती केल्या तरी प्रॉब्लेम होणार मित्रांनो. परत प्रॉब्लेम होणार. याचं कारण असं की ते म्हणतात ना, अंथरूण पाहून पाय पसरावेत. म्हणजे पांघरून डोक्यावर घ्यायला गेले की पाय उघडे पडतात आणि पाय झाकायला जावं तर डोकं उघडं पडतं. अशी आजच्या शरद पवारांची अवस्था आहे. अशा वेळेला थोडं मुटकुळं करून घेतलं तर तेवढं पांघरूणसुद्धा पुरू शकतं. कारण ते पांघरूण तोकडं आहे, पुरेसं नाही आहे. पुरेसं नसलेलं जे पांघरूण असतं तेच वापरायचं असेल तर एक गोष्ट करायची असते की त्यासाठी आपल्या शरीराची जी लांबी रुंदी आहे ती अखडती घेऊन ते पांघरूण पुरेल अशा पद्धतीत त्याचा वापर करता येतो आणि तरीही आपला बचाव थंडी वाऱ्यापासून होऊ शकतो. पण कोण म्हणतो मी म्हातारा झालोय, हा आवेश जेव्हा दाखवला जातो ना तेव्हा ही परिस्थिती येते. आणि मग भुजबळांच्या मुलाखतीकडे बघा, त्यांनी एक एक मुद्दा ठेवून दाखवून पवार प्रत्येक वेळेला फक्त खोटं बोलतात आणि आपलं खोटं झाकण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांचा सातत्याने बळी देतात. आणि त्याने जरा कुरकुर केली तर त्याला खोटा पाडायला परत कंबर कसून पुढे यायचा प्रयत्न करतात. हाच भुजबळांच्या त्या एकूण TV9ला दिलेल्या मुलाखतीचा आशय आहे.
2 जुलैला अचानक शरद पवारांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या निवृत्तीचा आणि राजीनाम्याचा जाहीरनामा काढून टाकला. बाजूला एक वर्तमानपत्राचा आणि एक चॅनेलचा संपादक बसलाय, त्यांची गाळण उडाली, चाललंय काय. पण ही गोष्ट 15 दिवस आधी पवार कुटुंबामध्ये चर्चिली जात होती. हा खुलासा छगन भुजबळांनी केलाय. आणि अर्थात पवारांनी सुद्धा 100% खोटं बोललेलं नाही आहे. हां, 65% खरं त्यांचंही बोलून झालेलं आहे की अजितला हे आधीपासून माहिती होतं. एक मे रोजीच आपण हा राजीनामा देणार होतो, पण BKCमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होती म्हणून 1ची 2 तारीख केली, हे शरद पवार बोलले. आणि अजितला माहिती होतं हे सुद्धा शरद पवार बोललेले आहेत. पण भुजबळांनी केलेला खुलासा अधिक महत्त्वाचा आहे. याची चर्चा 15 दिवस आधी चाललेली होती. आणि भुजबळांनी खुलासा फक्त आत्ताच्या निवृत्तीपुरता नाही केला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुका ऐन भरात आल्या असताना पृथ्वीराज चव्हाण यांना 12 दिवसासाठी मुख्यमंत्री पदावरून पाय उतार करण्याचे डाव शरद पवार कसे खेळले. भाजपने शिवसेनेशी युती तोडायची आणि बदल्यात शरद पवारांनी काँग्रेसबरोबरची राष्ट्रवादीची युती तोडायची. आणि झालं तसं मित्रांनो, आठवतं ना, 2 तासाच्या अंतराने इकडे खडसेंनी घोषणा केली, तिकडे अजितदादा 2 तासांनी राज्यपालांकडे गेले आणि पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेणारं पत्र दिलं होतं. कधी चकार शब्द शरद पवार बोलले की तेव्हा आघाडी का तोडली होती 2014मध्ये? नाही. आणि तेव्हासुद्धा जेव्हा निकाल आले, तेव्हा निकाल आल्यानंतर भाजपला पाठिंबा द्यायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल बाहेर जाऊन बोलले. हे सगळं किती माणूस पडद्याआड खरं आणि पडद्यासमोर नेहमी खोटं बोलतो. आपण इथे पडद्यासमोर किंवा पडद्यामागे म्हणण्यापेक्षा कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागे असं म्हणू शकतो. शरद पवार कॅमेऱ्यासमोर नेहमी फक्त खोटं बोलतात आणि कॅमेऱ्याच्या मागे खरं बोलतात. आणि त्यातला साक्षीदार फुटला तर त्याला खोटं ठरवायला जातात. 2014मध्ये त्यांनी काय हे केलं होतं भाजपला पाठिंबा देताना की मध्यावधी निवडणुका महाराष्ट्राला परवडणार नाहीत म्हणून भाजपला सरकार बनवायला पाठिंबा देतोय. आणि 2019चे निकाल लागले तेव्हा ते काय म्हणतात, तेव्हा केली ती खेळी होती. कारण भाजपचं बहुमत हुकलं तर शिवसेनेच्या 63 आमदारांना घेऊन भाजप युतीचं सरकार बनवू शकेल. तर त्यामध्ये आपल्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे तर शिवसेना सोबत कशाला पाहिजे, हा किडा भाजपच्या डोक्यात घालायचा आणि शिवसेनेची भाजपबरोबरची बार्गेनिंग ताकद संपून टाकायची, ही गुगली होती. आणि लोकांना काय सांगितलं, मनात डावपेच काय चाललेत की शिवसेनेचं बार्गेनिंग खच्ची करून शिवसेनेला दुबळी करायची. आणि इकडे लोकांना सांगायचं की महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत. किती माणूस धादांत खोटं बोलतो आणि आपण जे खोटं बोललोय त्याला तत्त्वज्ञानाची फोडणी द्यायची. हा आयुष्यभर शरद पवारांनी केलेला खेळ आहे. सुप्रियाताई ज्याला विचारधारा, तत्त्वज्ञान, कमिटमेंट, भूमिका म्हणतात, ती निव्वळ खोटारडेपणाची भूमिका असते. जसा तुम्ही बघता पातेलभर वरण असतं, त्यात फोडणीचा तवंग वर दिसतो, खालचं वरण दिसत नाही. सुप्रियाताई एक गोष्ट सांगत नाहीत की मी ज्याला तत्त्वज्ञान म्हणते, मी ज्याला विचारधारा म्हणते, ती विचारधारा म्हणजे वर दिसणारी तरी किंवा तवंग आहे, बाकी खाली मटण आहे किंवा वरण आहे. तवंग दिसतो तो फक्त वरचा आहे. शरद पवारांची वैचारिक भूमिका ही त्या तवंगासारखी आहे, जे हार्डली 1 किंवा 2 काय तो मिलीमीटर असतं, 1 किंवा 2 मिलीमीटर, अर्धा सेंटीमीटर पण सापडणार नाही.
बाकी सगळं खाली मटण किंवा वरण आहे. वरती तवंग असतो त्याला शरद पवार वैचारिक भूमिका म्हणतात. म्हणून आपल्या सगळ्या गुगली भामटेगिरी वगैरे आहे त्याला एक तडका द्यायचा, फोडणी द्यायची आणि जगाला फोडणी दिसली पाहिजे म्हणून ती वर तरंगत ठेवायची. या पलीकडे शरद पवारांच्या राजकारणाला वैचारिक संवैधानिक कुठल्याही तऱ्हेने काही अर्थ नाही. सगळं ढोंग असतं. आपण मराठीत पांघरूण घालणं म्हणतो ना, तसं पवार या तवंगाचं पांघरूण आपल्या भामटेगिरीच्या राजकारणावर कायम घालत राहिलेले. आणि मग त्या फोडणीची किंवा त्या वरण किंवा मटणामध्ये जे घुसमटलेले असतात त्यांना कधीतरी बाहेर पडावं लागतं. छगन भुजबळ आज एखाद्या चॅनेलला एवढी प्रदीर्घ मुलाखत देऊन पवारांच्या त्या तवंगाखाली झाकलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यात शेवग्याची शेंग आहे की मटणाची नळी आहे ते सांगतात, तेव्हा मग शरद पवारांची आणि सुप्रियाताईंची तारांबळ उडते. आपण डायरी लिहितो असं सुप्रियाताईंनी एका ठिकाणी म्हटलेलं ऐकलं. त्या डायरीत तेव्हा तेव्हा काय लिहिले, आणा स्कॅन करा आणि लोकांना दाखवा तुम्ही किती खरे आहात, कळेल ते. मुद्दा असा आहे मित्रांनो की या वयामध्ये आपली अशी सगळीकडून हेटाळणी टवाळणी करून घेण्यामध्ये नेमका आनंद आणि समाधान कुठचं आहे? शरद पवार कधी काळी विश्वासार्हता गमावून बसलेले आहेत आणि आज नाही. देवेंद्र फडणवीस भाजप ही खूप नंतरची गोष्ट आहे. सोनिया गांधी येण्याच्या आधीपासून शरद पवार आपली विश्वासार्हता गमावून बसलेले आहेत. ज्यावेळेला राजेश पायलट हे नरसिंह रावांना पक्षाच्या नेतृत्वासाठी म्हणजे पंतप्रधानपदासाठी आव्हान द्यायला निघाले होते AICCमध्ये, तेव्हा शरद पवारांनी त्यांना सांगितलं मी चॅलेंज करतो, तुम्ही नका लढवू. आणि पवार मुंबईतून काय ते महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री पद सोडून 91 साली पंतप्रधान व्हायला गेले. तेव्हा नरसिंह रावांना आव्हान देण्यापेक्षा त्यांच्याशी त्यांनी तडजोड करून टाकली. राजेश पायलटला दगाबाजी झाली. हे प्रत्येक वेळेला झालेलं आहे. तुम्हाला सांगायचं नाही मी लढतो आणि तुम्ही इकडे सौदा करून टाकायचा. हे व्यवहारात सुद्धा आहे, राजकारणात सुद्धा आहे. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की ही सगळी पापं कधी ना कधी बाहेर येतील हे लक्षात ठेवायचं. तुम्ही असं म्हणतात ना की तुम्ही सगळ्यांना काही काळ फसवू शकता, काही जणांना सर्व काळ फसवू शकता, पण सर्वांना सर्व काळ फसवू शकत नाही. हे आता शरद पवारांच्या अनुभवाला येतं. कारण एक ना एकाला समोर येऊन हा माणूस किती खोटारडा, धादांत खोटारडा हे सांगावं लागते. छगन भुजबळ आज जवळजवळ 30-32 वर्षानंतर उघडपणे शरद पवारांबद्दल बोलत आहेत, तेव्हा त्यांनी आत बसून काय काय सोसलं असेल याची कल्पना करू शकता. तुम्ही कल्पना करू शकता. जेव्हा 2015 नंतर शरद पवारांना ते महाराष्ट्र सदन घोटाळ्यासाठी तुरुंगात जावं लागलं, त्यानंतर एकदा तरी त्या शरद पवारांची भेट घेतली. छगन भुजबळ तुरुंगात असताना पवार एकदा तरी त्यांना भेटायला गेले होते का? कोणाच्या अदानीच्या कुठच्या कोणाचं कर्मचाऱ्याचं लग्न आहे तिकडे शरद पवार जातात, पण आपला खंदा शिलेदार छगन भुजबळ 1.5 वर्ष तुरुंगात पडला आहे, त्याची भेट घ्यायला गेले नाही, त्याची खबर घेतली नाही. हां, सुरुवातीला सुप्रियाताई बोलल्या होत्या की किती लोकांना पकडा, आम्ही मराठी आहोत, आम्ही कोणाला घाबरत नाही वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर जी पाठ फिरवली छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस विसरून गेली. शरद पवार पण त्यावर भुजबळांच्या अटकेनंतर काय म्हणाले होते, मला कधी अटक होते त्याची प्रतीक्षा करतोय बस. त्यानंतर भुजबळ या जगात आहेत की नाहीत याची दाद फिर्यादसुद्धा शरद पवारांनी घेतली नाही. ही भुजबळांची फार थोडी घुसमट झालेली नाही. त्याच अनुभवातून अनिल देशमुख पण गेलेत, त्याच अनुभवातून नवाब मलिकसुद्धा गेलेले.
पवार या नावातली अक्षरं बदला, एकही कानामात्र न बदलता पवार म्हणजे वापर हे लक्षात येऊ शकतं. आजपर्यंत शेकडो माणसं पवारांनी वापरली आणि वापरून झाल्यावर उकिरड्यावर फेकून दिलीत. पण हौस अजून संपत नाही. आणि होतं असं की तुम्ही 100 लोकांशी खोटं बोला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या 100रातले 4-5 कधीतरी एकमेकांना भेटणार आहेत. आणि एकमेकांना भेटल्यावर शरद पवार हा विषय निघाल्यानंतर आपल्याला त्यांनी असं सांगितलं होतं, तो दुसरा सांगेल अरे मला असं सांगितलं होतं. पण कोणातरी एकाला तुम्ही खोटं बोललात हे उघडं होणार आहे. रोज सतत खोटं बोलून नाही चालत. 60-70 वर्ष जी काही राजकारणात झाली पवारांची, त्या सगळ्या काळामध्ये प्रत्येकाशी अत्यंत व्रतस्थ वृत्तीने शरद पवार डबल गेम खेळत आले, शक्य तितकं खोटं बोलत आले. आणि त्यामुळे आज त्यांच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीची सगळी लक्तरं होऊन गेलेली आहेत. 2 जुलैनंतर जे काय झालं त्यावर बोलताना प्रफुल्ल पटेल काय म्हणाले, मलाही पुस्तक लिहावं लागेल. आणि प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहितील तेव्हा अनेक गोष्टी ज्या राजकारणातल्या नाहीत, ज्या व्यवहारातल्या आहेत, त्या समोर आणल्या जातील. म्हणून बाकी सगळ्यांवर टोमणेबाजी चालते, सुप्रियाताईंची असो किंवा शरद पवारांची असो, पण प्रफुल्ल पटेल दुखावले जाणार नाहीत याची काळजी बाप लेक व्यवस्थित घेत असतात. कारण प्रफुल्ल पटेल यांनी जर पुस्तक लिहायचं ठरवलं तर शरद माझा सांगाती या पुस्तकाचा गौप्यस्फोट केवढा मोठा असेल याची कल्पना करा. त्या छगन भुजबळ आजसुद्धा बोलत आहेत, ते सगळं बोलत आहेत असं मला वाटत नाही. हां दिसतंय, वरकरणी दिसतंय, शरद पवारांचा पोलखोल करतात वगैरे वगैरे वगैरे. पण छगन भुजबळ आत्ता जे बोलत आहेत सांगतायत ते सुद्धा माझ्या मते गौप्यस्फोट नाही आहेत. भुजबळांनी एकदा कफन डोक्याला बांधायचं ठरवलं तर पवारांना आणि पवार फॅमिलीला पळता भुई थोडी होईल. आणि म्हणून आजसुद्धा जे काय आत्ता वेगवेगळ्या बातम्यांमधून किंवा भाषणातून आलं किंवा TV9च्या मुलाखतीतून आलं आहे, ते सुद्धा भुजबळ हातचं राखून बोलत आहेत असंच मी म्हणेन. आपल्या हातून शरद पवारांची फार बेअब्रू होऊ नये याची काळजी शरद पवार घेत आहेत. आणि काय म्हणाले ते उत्तर देताना की भुजबळांना तिकीट दिलं ही चूक झाली. भुजबळ आपल्या बळावर आपल्या मतदारसंघात उभे राहिलेले आहेत. तुम्ही तिकीट दिल्यामुळे कोणीही निवडून येतो असं बिलकुल नाही. तुम्ही तिकीट दिलं तरीही वरळीमध्ये सचिन अहिर पराभूत झाले होते आणि तुम्ही तिकीट दिलं नाही तेव्हाही अपक्ष म्हणून सचिन अहिर वरळीतून उभे राहिले आणि निवडून पण आले, चांगली मतं पण घेऊन आले. तेव्हा पवारांनी तिकीट दिलं आणि कोणीतरी निवडून आला. अहो तुम्ही तर पार्थ पवाराला पण तिकीट दिलं होतं, तुमच्या नातवाला. का नाही निवडून आला? भुजबळांना येवल्यातून तिकीट दिलं ही पवारांची चूक झाली. आणि पार्थ पवारला मावळमधून तिकीट दिलं ही चूक नाही झाली. उद्या तेच म्हणतील सुप्रियाला बारामतीतून तिकीट दिलं ही चूक झाली म्हणतील सुद्धा. कारण शेवटी त्या माकडिणीची गोष्ट आहे ना, की वाचवायचा प्रयत्न करतं पिल्लाला, पोटाला धरलेलं असतं, खांद्यावर घेतं, डोक्यावर घेतं आणि शेवटी आपल्याच नाकातोंडात पाणी येईल असं वाटलं की ती माकडीण पोर पायाखाली घालते आणि आपलं नाक आणि तोंड वर काढते. सुप्रियाताई लक्षात घ्या. भुजबळ, प्रफुल्ल पटेल, वळसे पाटील किंवा अजितदादा यांच्याविषयी आज आदरणीय पिताश्री जे बोलत आहेत ते उद्या
कन्या अडचणीची ठरली तर तिचं काय करतील याचा सुप्रियाताईंनी विचार करावा. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.